हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन बघायचं आहे. ओके, या अगोदर आपण इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल या गोष्टी सगळ्या बघितल्या त्या. आता आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन बघायचं आहे. ओके, पहिलं क्वेश्चन एक्सरसाइज 2.4 कम्प्लिटली इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन डिपेंड आहे आणि त्यात मॅक्झिमा आणि मिनिमम ही एक कन्सेप्ट एक्स्ट्रा ऍड आहे. तर बघूया पहिलं सी इन्क्रीजिंग फंक्शन काय आणि डिक्रीजिंग फंक्शन काय. डेफिनेशन खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि खूप इझी आहे. सी जर फंक्शन असेल एखादं, ओके, मी पहिले डेफिनेशन सांगतो त्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सी एखादं फंक्शन असेल, ओके, एफ ऑफ एक्स, एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आणि ओके आपल्याला बघायचं आहे इन्क्रीजिंग फंक्शन काय असतं आणि डिक्रीजिंग फंक्शन काय. इथे लिहितो मी इन्क्रीजिंग फंक्शन आणि इथे लिहितो डिक्रीजिंग फंक्शन. आता सी जर समजा आपल्याकडे एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स फंक्शन असेल, इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण समजा आपल्याकडे एफ ऑफ एक्स फंक्शन असेल आणि त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स, ओके, जर ग्रेटर दॅन झिरो असेल, ग्रेटर दॅन झिरो असेल म्हणजे त्या एफ ऑफ एक्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर तो फंक्शन काय आला, दॅट इज द इन्क्रीजिंग फंक्शन. हा फंक्शन काय आला, इन्क्रीजिंग फंक्शन. क्लिअर आहे, एकदम इझी डेफिनेशन आहे. जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन झिरो येत असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आला. दॅन सेकंड, जर फंक्शन एक फंक्शन असेल याची एफ डॅश ऑफ एक्स व्हॅल्यू ही लेस दॅन झिरो येत असेल तर तो काय झाला, डिक्रीजिंग फंक्शन झाला. तो डिक्रीजिंग फंक्शन झाला. अंडरस्टूड. याला आणखी एक शब्द आहे दॅट इज द स्ट्रिक्टली किंवा मोनोटोनसली इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द फंक्शन. म्हणजे ऍट सर्टन पॉइंटला खूप फास्ट प्रमाणे वाढत चाललाय किंवा डिक्रीज होत चालला, इन्क्रीज होत चाललाय किंवा डिक्रीज होत चालला. याला सेकंड वर्ड मोनोटोनसली किंवा स्ट्रिक्टली असा जर शब्द आला तर समजायचं की तो आपला फंक्शन इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो फंक्शन. अंडरस्टूड. आता हे एक्झाम्पल समजण्यात आपल्याला क्वेश्चन दिले असेल, आपल्याला फाइंड करायचं की फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे किंवा डिक्रीजिंग फंक्शन आहे. हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे किंवा डिक्रीजिंग फंक्शन एवढं फाइंड करायचं आहे. क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 2.4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. तर आता मी एक्झाम्पल घेतलेले फर्स्ट एक्झाम्पल हे बघा. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16 हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल कसं अप्रोच करायचं, सी हा एफ ऑफ आपला स्टेप्स काय, फंक्शन आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन झिरो आली तर इन्क्रीजिंग फंक्शन आहे आणि त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू लेस दॅन झिरो आली तर तो डिक्रीजिंग फंक्शन आहे. आता हे एफ ऑफ एक्स आहे, ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, दॅट इज द 3x² मायनस 12x प्लस 12 हे फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स, ह्या एफ डॅश ऑफ एक्स ला आणखी थोडंसं नको हलू नको आता राहणे दे, तू हिला मत. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आता बघा, फंक्शन काय आहे, 3x² मायनस 12x प्लस 12 हे डेरिव्हेटिव्ह फंक्शन आलं. पण आता यामध्ये आपण 3 कॉमन घेऊ शकतो. मी या 3 कॉमन घेतो, इज इक्वल टू 3 इंटू x² मायनस 4x प्लस 4 हे मी 3 कॉमन घेतल्यानंतर एफ डॅश एक्स ची